मंडळी, नुकतंच गावाकडून पुण्यात राहायला आलेलं जोडपं त्याच्या 10 वर्षांच्या पोरासोबत 2 BHK रूम मध्ये राहत होतं. गावाकडून आल्यामुळं पुण्यातलं आणि ऑनलाईन व्यवहारातलं त्यांना जास्त काही माहित नव्हतं. त्यात झालं काय, या जोडप्याच्या पोरानं शेजारच्यांना पिझ्झा ऑर्डर करून खाताना पाहिलं आणि हे सगळं बघून त्याला काहीतरी नवलच वाटलं. तो त्याच्या पप्पांच्या मागे लागला. आपण पण काहीतरी मागू, मला पण ते खायचंय, मला पाहिजेच असं म्हणत तो रडायला लागला. मग त्याच्या पप्पांनी हे घरपोच सामान कसं मिळतं, हा ऑनलाईन व्यवहाराचा फंडा नेमका काय हे समजून घेतलं. तेव्हा त्यांना कळालं की घर बसल्या अगदीच 5 ते 10 मिनिटात आपल्याला पाहिजे ते मिळतंय. म्हणजेच किराणा, रोजचा भाजीपाला आणि जिभेचे चोचले पुरवणाऱ्या सगळ्या पदार्थांपासून ते रोजच्या दैनंदिन जीवनात वापरात येणाऱ्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी मिळतात. आणि त्यासाठी कमीत कमी वेळेत डिलिव्हरी देणाऱ्या कंपन्या म्हणजे ब्लिंकिट, झेप्टो आणि स्विगी, इन्स्टामार्ट आहे असं त्यांना समजलं. आणि मग काय, या जोडप्यानी पण ऑनलाईन व्यवहार शिकून घेतला आणि असाच व्यवहार करायला लागले. पण तरी देखील त्यांच्या मनात काही प्रश्न होतेच, जसे की आपल्या सगळ्यांच्याच मनात आहेत की या कंपन्यांचं बिझनेस मॉडेल नेमकं कसं चालतं. ब्लिंकिट, झेप्टो आणि स्विगी, इन्स्टामार्ट या कंपन्या कुणी आणि कशा सुरू केल्या, आणि हे 5 ते 10 मिनिटात ऑनलाईन डिलिव्हरी देणं या कंपन्यांना परवडतं का, याच प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी हर्षदा आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी आहे. मंडळी, सगळ्यात पहिलं तर नामांकित ब्लिंकिट, झेप्टो आणि स्विगी, इन्स्टामार्ट या ऑनलाईन व्यवहाराच्या कंपन्यांची सुरुवात कशी झाली, त्यांचं बिझनेस मॉडेल कसं चालतं हे स्टेप बाय स्टेप बघूया. तर बघा, पहिलं जाऊ ब्लिंकिट कंपनीकडे. तर ही कंपनी 2013 मध्ये अल्बिंदर धिंडसा आणि सौरभ कुमार यांनी स्थापन केली. ब्लिंकिटची सुरुवात हायपर लोकल किराणा वितरण सेवा म्हणून झाली होती आणि तेव्हापासून ती भारतातील आघाडीच्या इन्स्टंट कॉमर्स प्लॅटफॉर्म पैकी एक म्हणून डेव्हलप झाली. आणि त्यानंतर 2021 पासून 10 मिनिटांपेक्षा कमी वेळात किराणा आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्याच्या त्यांच्या दर्जेदार सोयीमुळे ती फेमस झाली. यानंतर 2022 मध्ये झोमॅटोने ब्लिंकिट विकत घेतला आणि झोमॅटो ब्लिंकिटचा मालक झाला. या ब्लिंकिटचं वार्षिक उत्पन्न पाहता 2023 मध्ये 747 कोटी, तर आर्थिक वर्ष 2024 मध्ये 1934 कोटी एवढा आहे. पण आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याच्या बिझनेस मॉडेलचा. ब्लिंकिट प्रामुख्याने उत्पादन विक्रीतून कमाई करतं. तसंच ही कंपनी सबस्क्रिप्शन मॉडेलच्या माध्यमातून लोकांना मोफत डिलिव्हरी सारखे फायदे देतं आणि यातून 10% उत्पन्न निर्माण करतं. ऑनलाईन व्यवहाराच्या वेळेस ॲपमध्ये येणाऱ्या जाहिरातींमधून देखील या कंपन्यांना 15% उत्पन्न मिळतं. तर डिलिव्हरी सेवा आणि इतर मूल्यवर्धित सेवा यामधून कंपनी 5% उत्पन्न मिळवते. खरं तर हे प्लॅटफॉर्म ग्राहकांना रोजच्या गरजा झटपट उपलब्ध करून देतं आणि सगळ्या ऑर्डरिंगसाठी वापरकर्ता अनुकूल आणि वापरासाठी सोयीचं ॲप देतं, ज्यामुळे लांब रांगेत वाट पाहण्याचा किंवा दुकानात गाडी चालवण्याचा त्रास कमी होतो. त्यामुळे आपला पटापट वेळ वाचून झटझट काम होतं. त्यानंतर आता जाऊ झेप्टोकडे. झेप्टो या कंपनीचा विषय कोरोना काळात म्हणजेच जुलै 2021 मध्ये आदित्य पालीचा आणि कैवल्य व्होरा यांनी सुरू केला होता. बंगळुरूमध्ये असलेली ही कंपनी किराणा आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या अतिजलद पोहोचवण्यात माहिर आहे, असं या कंपन्यांच्या वस्तू खरेदी करणाऱ्यांकडून म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर या कंपनीचं उत्पन्न आर्थिक वर्ष 2023 मध्ये 2026 कोटी एवढं होतं आणि आर्थिक वर्ष 2024 मध्ये सुमारे 12% वाढून ते 4454 कोटी एवढं झालं. आता या झेप्टोचं बिझनेस मॉडेल बघू, जे जास्त किचकट नाहीये तर सोप्यात सोपं आहे. झेप्टो करतं काय, तर त्याच्या डार्क स्टोर ऑपरेशन्सवर म्हणजेच झेप्टोने थोड्या वेळेच्या अंतरावर लहान लहान गोदामं बनवलेली जी आपल्या घराजवळच असतात. अशा स्टोर्स मध्ये रोज लागणाऱ्या वस्तू आधीपासूनच भरून ठेवल्या जातात. आपण ॲपवरून ऑर्डर दिली की लगेच जवळच्या डार्क स्टोरला त्या वस्तूंची माहिती जाते आणि तिथले कर्मचारी 1 मिनिटाच्या आत सामान उचलून तयार ठेवतात. त्याच वेळी जवळपासचा डिलिव्हरी बॉय तिथं पोहोचतो, सामान घेतो आणि थेट तुमच्या घरी निघतो. पूर्ण प्रोसेस एवढी फास्ट असते की 10 ते 12 मिनिटात ऑर्डर आपल्या दारात पोहोचते. सध्या झेप्टोचे अनेक डार्क स्टोर्स मोठ्या शहरांमध्ये आहेत आणि अजून 40% स्टोर्स वाढवायची त्यांची योजना आहे. आणि असंच बहुतांश मॉडेल सगळ्या ऑनलाईन व्यवहारांसाठी वापरलं जातं. आता ब्लिंकिट झालं, झेप्टो झालं, आता जाऊ स्विगी, इन्स्टामार्टकडे. तर 2014 ला श्रीहर्ष मजेती, नंदन रेड्डी आणि राहुल जैमिनी यांनी मिळून स्विगी, इन्स्टामार्ट सुरू केलं. याची सुरुवात ऑनलाईन फूड डिलिव्हरी पासून झाली होती, पण हळूहळू स्विगीने जबरदस्त वेग पकडला आणि आज ती भारतातली एक मोठी ऑन डिमांड डिलिव्हरी कंपनी झाली आहे. या कंपनीचा स्टार्टअप सुरू करताना संस्थापकांनी जमेल त्या पद्धतीने कंपनी उभी केली आणि पुढे सॉफ्ट बँक, एक्सेल पार्टनर्स अशा मोठमोठ्या गुंतवणूकदारांनी पैसा टाकला. त्यामुळे स्विगी आणखीन वाढलं.
देशभर पसरलं आणि आता फूड डिलिव्हरी सोबतच किराणा, त्वरित डिलिव्हरी अशा सर्व प्रकारच्या सेवांमध्ये स्विगी, इन्स्टामार्ट आघाडीवर आहे आणि यामुळेच याचं आर्थिक वर्ष 2024-25 मधलं उत्पन्न साधारणतः 21,295 कोटी एवढं आहे. आणि त्याचबरोबर स्विगीचं बिझनेस मॉडेल ही अगदी सोपं आहे. लोकांना जे हवंय ते शक्य तितक्या कमी वेळात त्यांच्या दारात पोहोचवायचं. शिवाय स्विगी, इन्स्टामार्टचा फोकस हायपर लोकल मॉडेलवर आहे. म्हणजेच शहरात जे रेस्टॉरंट, दुकाने, किराण्याची स्टोअर्स आहेत त्यांना थेट ग्राहकांशी जोडणं. त्यांचं टार्गेट 30 मिनिटात डिलिव्हरी पोहोचवणं आहे आणि त्यासाठी स्विगीकडे स्वतःचा मोठा डिलिव्हरी पार्टनरचा ताफ आहे. या सगळ्या बिझनेस मॉडेलमुळे आपल्याला घर बसल्या सगळ्या वस्तू कमीत कमी वेळात मिळून जातात. पण मंडळी, कधी कधी हा ऑनलाईन वस्तूंचा व्यवहार वेळ वाचवणारा असला तरी आपल्यासोबत स्कॅम करून जातो. म्हणजेच खराब वस्तू, एक्सपायर झालेल्या गोष्टी आणि बरंच काही आपल्याला पाहिजे तसं मिळत नाही. आपण ऑनलाईन बघताना एक बघतो आणि वस्तू हातात आल्यावर दुसरीच निघते. आता यापासून वाचण्यासाठी व्यवस्थित पाहिजे ती वस्तू चेक करून ऑर्डर करणं गरजेचं आहे. ऑनलाईन डिलिव्हरी देणं कंपनीला परवडतं, पण आपल्याला ते महागात पडणार नाही याची पुरेपूर काळजी आपल्यालाच घ्यावी लागते. शेवटी सस्ती चीजों का भाव अपनी बजेट में ही होता है भाई. म्हणूनच वेळ वाचवण्याच्या नादात स्वतःचं नुकसान करून घेऊ नका एवढंच. बाकी तुम्ही कोणत्या कंपनीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून वस्तूंची खरेदी करता आणि करत असाल तर तुमच्यासोबत देखील कधी बरोबर वस्तू ऑर्डर करूनही चुकीच्या वस्तू मिळाल्याचा स्कॅम झालाय का हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.